विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून योजनांचा पाऊस पाडला जातोय। मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात। दरवर्षी दसऱ्यानंतर जात असतात। मात्र यावर्षी अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असल्याने ग्रामीण भागात रोजगारने आणि ग्रामीण भागात मिळणारी मजुरी ही महागाईमुळे परवडत नसल्याने नाईलाजाने रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याचं वास्तव स्थलांतरित मजुरांनी सांगितले। राष्ट्र चालत काय करूत भाव 800-150 रुपया रोज मा काय खावा पिवा का दवाखाना खर्च करवा तथा खावाला भेट 400 रुपया रोज 500 रुपया रोज भेट आई बटा बच्चा असले लेके पूरा घरदार दे रहना। हाँ पूरा जाय रहना न घरला कुलूप लाईन। आता कितना महिना मग परत 5-6 महिना आणि आई पोऱ्यासने यातना शिक्षण काय होय मग काय करूत मग गावावर काम नारय काम लाग 150 रुपया मग काय करवा दांड भुक्याती शेरत काय कर 130 रुपये 120 रुपये किलो भाव काय करीत पुरं पड ना 150 रुपया मा तेल लीत का भाजीपाला कितला महागा होय जायला पड सौराष्ट्र काय करू दरवर्ष जात और भी काय काम ना फॅक्टऱ्या रत जात भी मजूर कामला घरच काम करवा इथला देश ना जावत मागा रोज रवावत काय करीत गरीब ना संसार मंतरी बी ध्यान ना देत काही ना। तुम्ही कितले लोक जाई राहणार बा